आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधीसाठी एकमत झाले। पुढील 12 तासात 12 दिवसांचं युद्ध संपेल असं अधिकृत समजलं जाईल। तर 12 दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। इस्रायलनं पहिल्यांदा इराणवरती हल्ला केला होता। इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी तळांवरती हवाई हल्ले केले, त्यामुळे खवळलेल्या इराणनं इस्रायलवरती पलटवार केला। दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला, त्यात अमेरिकेनेही इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रावरती हवाई हल्ले केले। त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली। बारा दिवसांच्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षासंदर्भात युद्धविरामाची घोषणा केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेऊन सोशल मीडियावरती ही पोस्ट केली। 12 दिवसांच्या युद्धानंतर आता दोन्ही देश शांत राहतील। डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराण आणि इस्रायल युद्ध संपत नसल्याचं मात्र आता चित्र दिसतंय, कारण इराणकडनं युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलंय। इस्रायलच्या नेवातीम हवाई तळाला इराणनं लक्ष्य केलं आणि इस्रायलमध्ये सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणकडनं इस्रायलवरती हल्ले सुरूच आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी खरं तर युद्धबंदीची घोषणा केली, मात्र इराणकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय, त्यामुळे आता उत्तर आणि दक्षिण इस्रायलला सध्या रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। एका रहिवाशी इमारतीवरती देखील इराणकडनं हल्ला करण्यात आला, रहिवाशी भागामध्ये हल्ला करण्यात आला। थेट आपण जाऊयात या संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे सर आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण आज सकाळीच बातमी बघितली, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली, संपूर्ण जगानं सुटकेचा निश्वास टाकला, मात्र दुसरीकडे इराणने इस्रायलवरती पुन्हा हल्ला केलाय। हॅलो, हां सर, आवाज पोहोचतोय? आलाय। बोला आता। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदीची घोषणा तर केली, मात्र दुसरीकडे इराण काही शांत बसायला तयार नाहीये। युद्धबंदीचं उल्लंघन करत इस्रायलवरती पुन्हा हल्ला केलाय। हो, ते आपण पाहतोय अचानक पहाटे पहाटे त्यांनी डिक्लेरेशन केलं आपल्या ट्विटमधून ट्रम्प साहेबांनी की युद्धबंदीसाठी, आणि लगेच पाहतोय आपण 4-5 तासानंतर पुन्हा यांनी त्यांचे हमले सुरू केले। तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला इराणने काय म्हटलं होतं, खेल आपने शुरू किया है खत्म हम करेंगे। तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय, त्यांचं एक जे वाक्य आहे जे हिंदी पिक्चरच्या डायलॉग्स मध्ये अनेकदा येऊन गेलेलं आहे, तर ते बहुतेक त्यांच्या त्या नीतीवर चालतात, कारण त्यांना वाटतंय की जर 6 ते 8 तासामध्ये जर युद्धविराम करायचा असेल तर त्याच्या आधी जितकं जास्तीत जास्त इस्रायलचं नुकसान करू शकतात ते त्यांचं करायचं असा त्यांचा उद्देश आहे, अशी त्यांची रणनीती असू शकते। म्हणून ते शेवटच्या क्षणाला बुडत्याचा आहे ना पाय खोलला, त्याप्रमाणे ते पाहतात आहे की कसंही करून आपण त्यांच्यावरती जास्तीत जास्त अटॅक करावे। नाहीतर त्यांच्या मनामध्ये आहे, म्हणजे आता मी जाणून घेतलंय की इराणला युद्धबंदी हवी, पण त्यांना असं नाही दाखवायचं की ते कोणाच्या प्रेशर खाली आलंय, म्हणून ते शेवटच्या क्षणाला अनेक युद्ध आपले अटॅक जारी करून राहिले आणि ते सतत त्यांच्यावरती मारा करतात आहे। आणि हा मारा करण्यासाठी त्यांना पाहिजे वेळ, पण ती वेळ बिलकुल लिमिट ठेवली आहे, कारण 12 नंतर बहुतेक जर 6-7 तासानंतर काही नाही झालं तर होऊ शकतं इस्रायलकडून पुन्हा काउंटर अटॅक्स होतील आणि याच्याहून भयानक होतील। तर त्याच्यामुळे यांनी जे मागचे आज सकाळचे जे 2 सॅल्वो केले, मिलिटरीमध्ये त्याला सॅल्वो म्हणतात, एक पहाटे 2 बॉम्बचा आणि नंतर 4 बॉम्बचा, हा त्यामागचा उद्देश असावा, म्हणून त्यांनी त्यांच्यावर सतत अटॅक केलेले सकाळपासून। बरं, आता इस्रायलमध्ये तर काही भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण युद्धबंदीची घोषणा जरी असली तरी इराणचं काही सांगता येत नाही, त्यामुळे हल्ले हे सुरूच आहेत, त्यामुळे अलर्ट देण्यात आलाय। मात्र यामध्ये ट्रम्प यांनी जी घोषणा केली, मात्र त्याला इराण काही जुमानायला तयार नाहीये, त्यामुळे आता अमेरिकेकडनं आणखी काही वेगळी ऍक्शन घेतली जाऊ शकते का? हो, याच्यामध्ये असं आहे की ते इराण काय करणार आहे, इराणचा जो उद्देश आहे, त्यांनी सुरुवातीला असे म्हणतात ते ऐकायला तयार नव्हते अमेरिकेचं एकही वक्तव्य, इव्हन दे डू नॉट बिलीव्ह, त्यांचा विश्वास नाहीये ट्रम्प साहेबांबरोबर, कारण मागच्या 2-3 महिन्यापासून ही एक नवीन नीती सुरू केली आहे। मिलिटरीच्या युद्धाच्या अनेक नीती आहेत, त्याच्यामध्ये आहे ना हा ट्रस्ट किंवा युद्धविराम नीती ही देखील आणली आहे, आणि ट्रम्प साहेबांना असं वाटतंय की आपण ही जी युद्धविराम नीती आहे ती त्यांच्याच हातात असं, म्हणून ते कधी कधी घोषणा करून देतात, पण त्याच्यामध्ये कधी कधी त्यांना हेही पाहायला पाहिजे की जो समोरचा देश आहे, आपल्या समोर कोण बसलाय तो त्याला खरंच वाव देईल की नाही, पण त्याच्यासाठी इराण त्यांना
जास्ती त्यांना काही भाव देत नाहीये किंवा त्यांच्या त्या मागण्याला आपल्या सहमती दाखवत नाहीये आणि म्हणून त्यांनी अटॅक कंटिन्यू सुरू केले. जर नाही केलं तर मग मला एक वाक्य आठवत आहे ट्रम्प साहेबांचं, ते बदलत असतात. ते म्हणे जर त्यांनी नाही ऐकलं तर ते त्यांच्या नाशासाठी तयार राहा तर किंवा फुल अटॅकसाठी तयार राहा, असं ट्रम्प साहेबांनी परवा देखील म्हटलं होतं. म्हणून एखाद वेळेस ते पाऊल उचलू शकतात, पण मला आता वाटत नाही. कारण त्यांना काय झालं की ट्रम्प शेवटी त्यांना दोन्हीकडून ते बाजू सांभाळतात. त्यांचा शेवटचा उद्देश आहे युरोप आणि एशियामध्ये तेलाच्या किमती वाढू देऊ नये. वाणिज्य हा त्यांचा युद्धामधून साधलेला हेतू असतो अमेरिकेचा, म्हणून ते त्याला अजून थोडी ढील देतील आणि याच्यामधून एखादं पॉझिटिव्ह काढण्याचा प्रयत्न करतील. आणि दुसरा प्रश्न रेड अलर्टचा, का नाही राहणार रेड अलर्ट? कारण जर सकाळपासून 2 हमले केले आहेत, सगळ्यांना लोकांना सांगितलंय की बंकरमध्ये का, तर अशा वेळेस बर्शेबामध्ये झालाय, ते नमातीम वरती झालाय, त्याच्यानंतर अजून एका 2-3 ठिकाणी त्यांनी हे केलं, हायफामध्ये झालाय. अशा ठिकाणी लोक गोंधळले. सकाळची वेळ काय असते, लोक थोडं बहुत बाहेर येतात, काही त्यांना कामं असतात. त्याच वेळेस जर हमले झाले तर मोठा रेड अलर्ट त्यांना जाहीर करावा लागतो, जो इस्रायलने पूर्णपणे केलेला आहे. आणि त्याच्यावरती 2-3 हमले झाल्यानंतर आपण पाहूया आता 12-1 नंतर काहीतरी त्याच्यानंतर परिस्थिती बदलू शकते. पण युद्धविराम, एकीकडे युद्धविराम आणि दुसऱ्या ठिकाणी बारुदी संग्राम, हे जे समीकरण आहे इराणचं, तेच चांगलं नव्हे. आणि त्याच्यासाठी इराणनी, जर इस्रायल शांत बसलेला आहे तर इराणनी आपलं त्यांची पोझिशन पाहून, त्यांची इकॉनॉमी पाहून, सगळं पाहून त्यांनी युद्धविरामाकडे जावं, हीच काळाची गरज वाटते. बरोबर आहे. आपल्यासोबत सध्या निवृत्त कर्नल अभय पटवर्धन देखील आहेत. सर, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा तर केली, काय नियम असतात युद्धबंदीचे? मॅडम, त्यांनी युद्धबंदीची घोषणा तर केलेली आहे, पण ती घोषणा कितपत साध्य होईल हे अजून अजांतरीच आहे. कारण त्यांनी ही घोषणा केल्याबरोबर इराणच्या परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी सांगितलं की युद्धबंदी आमच्याकडनं होणार नाही, आम्हाला मान्य नाही. हे युद्ध इस्रायलने सुरू केलं होतं, त्यांनी हल्ले थांबवले तरच आम्ही हल्ले थांबवू किंवा आम्ही थांबवणार नाही. आणि त्यांनी आपला मारा इस्रायलवर सुरू ठेवलेला आहे, तसा इस्रायलने इराणवर मारा सुरू ठेवलेला आहे. युद्धबंदी होणारच नाही असं आपण म्हणू शकत नाही. पण इराणनी जे अमेरिकन बेसेसवर कतारमधल्या आणि इराकमधल्या केलेल्या आहेत, त्याच्यावर त्यांनी जवळपास 30च्या वर मिसाईल टाकलेल्या आहेत, लागलेल्या आहेत. पण त्यांनी दोघांनाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्यावर मिसाईल हल्ला करणार आहोत. त्यामुळे 3 मिसाईल जर सोडले तर सगळे हवेमध्ये नष्ट झालेले आहेत. याच्याजवळ कतारच्या एअरबेसजवळ 1 मिसाईल पडलं, पण त्याच्याने काही नुकसान झालेलं नाही आहे. त्याचप्रमाणे इराकच्या एअरबेसजवळ 2 मिसाईल पडलेली आहेत इराणची, त्याच्यामुळे नुकसान नाही झालेलं आहे. थोडंफार झालं, पण रनवे शाबूत आहेत, हँगर शाबूत आहे आणि जीवहानी कुठली झालेली नाही आहे. हा प्रकार झाला. इराणने अमेरिकेवर हल्ला करण्याचा हा एक फेस सेव्हिंग फॉर्म्युला होता की आपने मारा तो हम भी मारेंगे, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. दुसरं जी युद्धबंदी आहे ती आता चालू राहील, कारण ट्रम्प यांनी जो काही टाईम प्लॅन दिलेला आहे युद्धबंदीचा, त्यानुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, त्यांच्या टाईमनुसार 6 वाजेपर्यंत म्हणजे आपल्या इथे साधारण 2:30 ते 3 वाजेपर्यंत युद्धबंदी लागू व्हायला पाहिजे. पण ती झालेली नाही आहे. त्याच्या आधीच या लोकांनी हल्ले सुरू केले. का हल्ले सुरू केले? तर विझणारा दिवा शेवटी जसा फडफडतो तसे दोघेही जण फडफडलेले आहेत. दुसऱ्या आपल्या प्रतिस्पर्ध्यावर किती मारा करायचा, त्याचं किती नुकसान करायचं, या उद्देशाने ते एकमेकांवर हल्ले करतात आहेत. इराणनी 3 अण्वस्त्र केंद्रांवर हल्ले केलेत. त्याच्यामध्ये जे काही उरलेलं होतं ते त्यांनी नष्ट केलेलं आहे. त्यांनी 6 एअरबेसेसवर इराणचे हल्ले केलेले आहेत, त्यांना क्षती पोचवलेली आहे. इराणनी इस्रायलच्या 2 एअरबेसेसवर हल्ला केला, ऑइल रिफायनरीवर हल्ला केला आणि सिव्हिलियन एरियावर हल्ला केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये इस्रायलचं बरंच नुकसान झालेलं आहे. पण हे शेवटपर्यंत चालू राहील, जोपर्यंत हल्ला थांबणार नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे तिथल्या संध्याकाळी 6 वाजता किंवा आपल्या इथल्या साधारण 3-4 वाजता युद्धबंदी लागू होईल असं मला वाटतं. बरं सर, पण भारत पाकिस्तान दरम्यान सुद्धा अमेरिकेनं शस्त्रसंधी सांगितली आणि आता इराण इस्रायलमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची जाहीर करून टाकली. तर मग त्यामागे काय उद्देश आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा? काय होता उद्देश?
असं म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक पाहिजे आहे शांतीचं. त्याच्यामुळे ते तिन्ही ठिकाणी त्यांनी प्रथम पुढाकार घेतला होता. भारत पाकिस्तान चकमकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडनं युद्धबंदी मी घडवून आणली. बरं, पटवर्धन सरांचा आवाज आपल्याकडे पोहोचत नाहीये, मात्र आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे सुद्धा आहेत. सर, तुम्ही काय सांगाल की डोनाल्ड ट्रम्प का घाई करतात प्रत्येक वेळी युद्धबंदीची घोषणा करण्यासाठी? हो, बिलकुल. मलाही ते सगळ्या पूर्ण विश्वाला हाच एक प्रश्न आहे. अरे आत्ताच ते निवडून आले काही दिवसापूर्वी आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी म्हणजे त्यांना काय वाटतं की कसंही करून त्यांचं जे काही सुटून गेलंय आधी मधल्या काळामध्ये जेव्हा बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ते त्यांना कसंही करून लवकरात लवकर भरपाई करायची आहे आणि त्यांचा जो नाव लौकिक आहे तो वाढवायचा आहे. जय हिंद कर्नल पटवर्धन साहेबांना माझ्याकडून. आणि त्यांनी जे सांगितलं की जे ट्रम्प साहेबांचा जो उद्देश आहे ते लोकांकडून असं म्हणून घेत आहेत की त्यांना ते नोबेल पीस प्राइज हवे, म्हणून त्यांनी पहा ना जनरल फील्ड मार्शल असीम मुनीरला त्यांच्या घरी बोलावलं, जेवायला बोलावलं, पूर्ण जे कायदे कानून असतात किंवा जो प्रोटोकॉल असतो तो तोडून. कारण त्यांनी इतकी घाई झाली आहे की कसे तरी युद्ध घडवून आणा, त्याच्यानंतर लगेच संघर्ष थांबवा आणि त्याच्यानंतर कुठली ना कुठली आपली नीती बदला. हा त्यांचा दुसरा तिसरा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी पूर्ण मीडियानी, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी यांनी सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. हा माणूस लगेच सुरू करतो, लगेच थांबवतो, एकदा मैत्री करतो, दुसऱ्यांदा मैत्री करत नाही. तर त्याच्यामुळे यांचा जो उतावळेपणा आहे, अगगिकता ज्याला आपण म्हणतो एखाद्या, तर तो जो भाग आहे तो थोडासा मला एकाप्रमाणे म्हणजे माझा जो अनुभव आहे, मी बऱ्याचशा याच्यावरती टिप्पणी करतो, थोडासा विचित्रपणा वाटतो. त्यांनी पाऊल देखील आहे थोडं सांभाळून उचलायला पाहिजे. युद्धबंदी चांगलीच आहे, कुठल्याही देशाचं नुकसान नको, त्याचबरोबर तेलाच्या किमती वाढवायला नको, होर्मुझची जी स्ट्रेट आहे किंवा ती जो येण्या जाण्याचा रस्ता आहे तो देखील बंद होऊ नये. कारण त्याच्यामुळे युरोपमध्ये आणि अन्य भागामध्ये बराचसा जो तेलाचा साठा आहे, त्यांचं वाणिज्य, त्यांची जी इकॉनॉमी आहे ती अफेक्ट होऊन जाईल आणि ती इकॉनॉमी जर पुढे मागे झाली तर बरेचसे युरोपियन देश जे आहेत ते देखील ट्रम्प साहेबांनाच नावं ठेवतील. तर त्याच्यामुळे ते युद्ध घडवून आणलंय तर तिकडे थांबवण्याचा ते प्रयत्न करतात आहे, म्हणून ते घाई करतात आहे, पहाटे आपलं ट्विट करतात आहे. पण युद्धबंदी होण्यासाठी थोड्या वेळानंतर पण दुसरा उद्देश असाही आहे का की इंधनाच्या किमती कमी व्हाव्यात लवकरात लवकर, म्हणून असं काही आहे? मी म्हटलं ना की तेलाच्या किमती कमी व्हायला पाहिजे. परवा वाढत होत्या आणि आज सकाळी 5-6% डाऊन झाल्या. मी ऐकलं एका याच्यामध्ये जवळजवळ त्याचा म्हणजे की $5 कमी आलाय. तेलाच्या किमती कमीच हव्या. आज सगळे देश पेटलेले आहेत. कोणालाही विचारा तुम्ही, तो तेलामुळे. कारण तेलाचा फक्त अर्थ हा नाही की पेट्रोल, डिझेल आणि त्याचे बाय प्रोडक्ट, त्याच्यामुळे सगळ्या महागाई वाढतात. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, एअर ट्रॅव्हल, त्याच्यानंतर पेट्रोलचे भावामुळे ट्रकच्या किमतीमुळे खाद्य, हे ते इट्स ऑल सायक्लिक प्रोसेस. तर त्याच्यासाठी तेलाच्या किमती सध्याच्या जगामध्ये अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्याच्यावरती कोणीही त्याला वाढू देऊ नये, म्हणून तो एक मुख्य मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी तेलाच्या किमती आणि कुठून येतात, त्या हॉर्मुझच्या स्ट्रेटमधून येतात, म्हणून त्याला ते थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी हा जो सर, पूर्वेमध्ये अमेरिकेचे जे तळ आहेत, साधारण 40,000 ते 50,000 सैन्य तिथे आहे, त्यावरती इराणनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि केलाच, थोड्या प्रमाणात का होईना. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न इराणनं केला का? हो, केलाय त्यांनी. जसं ते म्हणतात की आम्ही कुवेत, कतारमध्ये, इराणचं काय, इराण वॉन्ट्स टू डू, त्यांना पाहिजे की त्यांचा प्रभाव पूर्ण मिडल ईस्ट मध्ये जबरदस्त व्हा, त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणून त्यांनी जे 3 H आहे, हुतीचे झाले, हेजबुल्ला झाला, हमास झाला, यांनाही देखील कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा त्यांना सहायता करण्यासाठी इराण अग्रेसर असतो. तर त्यांनी पाहिलं की कोणीही आपल्या या आखातीमधला किंवा मिडल ईस्ट मधला कुठलाही देश अमेरिकेशी साठगाठ किंवा जवळीक करतो तो त्यांना पटत नाही. तसा कतार त्यांचा जवळचा मित्र होता, पण त्यांनी कतारच्या बेसवर केला. पण कतारच्या बेसवर जिथे जो मिलिटरी बेस आहे त्याच्यावर त्यांनी अटॅक करण्याचा प्रयत्न केला, बाजूला पडलेली आहे असंही म्हणतात. पण कतारनी ते फेटाळून लावलंय की आमच्यावरती हमला नाही झाला. त्याचबरोबर कम्प्लीट या पर्शियन गल्फमध्ये अमेरिकेची जे युद्ध विमान वाहूक जहाज असतात, एअरक्राफ्ट कॅरियर 3 ते 4 आहे, त्याच्यावर देखील त्यांचा प्रयत्न आहे. पण एअर डिफेन्स सिस्टीम आहे अमेरिकेची, ती इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांनी त्यांना सांगून ठेवलंय. फक्त इराकमध्ये एका ठिकाणी जे ऐकण्यात आलंय की त्यांनी जो छोटा हमला केला, तर त्यावेळेस बहुतेक अमेरिकेचे सैनिक तयार नसतील म्हणून त्यांची थोडीशी तारांबळ उडली किंवा धावपळ झाली. म्हणतात ना की फौजमध्ये म्हणतात की एनिमी कॅम्प में बम डाल दिया तो भगदड मच गई. तर तशी भगदड अजूनपर्यंत झालेली नाही, कारण अमेरिकेने त्यांच्या सैन्यांना सतर्क केलंय. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं किंवा कर्नल साहेबही सांगतात आहे की पुढच्या 5 ते 6 तासामध्ये जितका काही त्यांचं होऊ शकतं तेवढा त्यांनी त्यांचा तो
अटॅक करण्याचा प्रयत्न कोणाचा, इराणचा, इस्रायल, म्हणून ते पाहतात आहे की जे काही सापडेल त्याच्यावर अटॅक करा. तर त्याच्यामुळे त्यांचं ते सुरू आहे, पण जास्ती असं नुकसान नाही झालेलं अमेरिकेचं आणि होणारही नाही. बरोबर. म्हणजे पुढच्या काही तासामध्ये इस्रायलनं खरं तर खास सतर्क राहणं गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन जोडले गेलेत. सर, मगाशी तुम्ही सांगत होतात मात्र आवाज गेला की प्रत्येक वेळी डोनाल्ड ट्रम्पच का पुढाकार घेतात शस्त्र संधी किंवा युद्धबंदीची घोषणा करण्याला? काय कारण आहेत त्यामागे? ट्रम्प यांना पुढे पुढे करण्याची सवय आहे. ते आपल्या अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा अशा घोषणा करत असतात. जशी की त्यांनी कॅनडाला 51वं राज्य बनवण्याची घोषणा केली होती. गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव त्यांनी बदललं. मेक्सिकोच्या बरोबर त्यांनी युद्ध करण्याची घोषणा केलेली होती. तर त्यांच्या मनामध्ये जे येतं ते बोलतात ते. आणि त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या भाषणामध्ये, ते नेहमी सांगतात की मी नेहमी पुढचा विचार करत असतो. मी जे बोलतो ते होतंच, पण केव्हा होईल हे मी सांगू शकत नाही, कारण मी शेवटल्या क्षणी निर्णय घेतो. तर हा निर्णयसुद्धा त्यांनी शेवटल्या क्षणी घेतला होता इराणवर हल्ला करायचा. त्याच्याकरता ते G7ची कॉन्फरन्स सोडून परत गेले होते. आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की इराणवर जो हल्ला झाला 2 दिवसापूर्वी, तो हल्ला आधीपासून झाला होता, कारण जवळपास 16 तास प्रवास करून त्यांची विमानं जी आहेत B-2 विमानं मिन्योसामधनं आलेली होती इराणकडे. तर 16 तास आधी ते जर निघाले असतील तर त्यांना तयार व्हायला सुद्धा वेळ लागला असेल, लोड व्हायला वेळ लागला असेल. आणि त्यामुळे ट्रम्पनी G7मध्येच निर्णय घेतला असणार की मी आता हल्ला करणार आहे. कारण त्यावेळेला त्यांना उपग्रहांकडनं माहिती मिळालेली होती की इराण त्या तिन्ही अण्वस्त्र केंद्रांमधनं मोठ्या मोठ्या ट्रकमधनं काहीतरी नेतो आहे, कारण तिथे सॅटेलाईट इमेजमध्ये तिथे ट्रक लागलेले दिसून पडत होते. आतासुद्धा अशी बातमी आहे की इराणनी 400 किलोग्रामचं युरेनियम जे आहे प्रोसेस 60% झालेलं ते नेलेलं आहे, पण याचं कोणी कन्फर्मेशन दिलेलं नाही आहे. कारण ते कसं काय काढणार आतमधनं हा एक फार मोठा प्रश्न होता. तर आताच परिस्थिती तिथे आहे. तर ट्रम्प जे आहे त्याला आपण जे भारतामध्ये म्हणतो की बोलबच्चन आहेत, तसे ते बोलबच्चन आहेत. ते बोलत असतात, करतही असतात, पण त्याच्या करण्यात आणि बोलण्यामध्ये बराच वेळ असतो, पण त्यांच्या आयडियाज अगदी क्लिअर आहेत. बरं. मात्र ट्रम्प यांच्याकडनं आता युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर अजून आता 12 तास किंवा 24 तास व्हायचे आहेत. त्यामधल्या काळामध्ये काय काय होऊ शकतं? इराण या वेळेचा पुरेपूर वापर करून हवे तेवढे हल्ले करून घेऊ शकतं का? हो, तो करेलच हल्ले. तसंच इस्रायल पण करेल. जसं मी मगाशी सांगितलं की शेवटल्या क्षणी आम्ही किती शत्रूची हानी करू शकतो. जसं 71च्या पाकिस्तान युद्धामध्ये ज्या वेळेला युद्धबंदी झाली होती त्यावेळेला ईस्टर्न सेक्टरमध्ये युद्धबंदी लागू झाली, पण वेस्टर्न सेक्टरमध्ये भारताने पण हल्ले केले आणि पाकिस्ताननी पण हल्ले केले शेवटपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. तर त्याचप्रमाणे इथे सुद्धा तसंच होईल आहे. शेवटपर्यंत ते एकमेकांवर हल्ले करत राहतील, कारण स्वतः दुसऱ्याची सामरिक ताकद कमी करणं हे त्यांचं ध्येय असेल. की इस्रायलला हे पाहिजे की पुढचे 10-12 वर्ष किमान इराणनी डोकं वर नाही काढलं पाहिजे त्याला त्रास देण्याकरता. आणि इराणचं हे असेल आहे की इस्रायलची ताकद वाढायला नको, अमेरिकेला जास्तीत जास्त खर्च पडावा जितका त्यांनी इस्रायलमध्ये नाश केलेला आहे. त्यांचे मिसाईल गेलेले आहेत, आयर्न डोमचे सगळे मिसाईल गायब झालेले आहेत, त्यांचे थाडचे मिसाईल संपलेले आहेत, त्यांचे ॲरो 1 ॲरो 3चे मिसाईल संपलेले आहेत. हे सगळे देण्याकरता अमेरिकेकडे पैसा पाहिजे किंवा इस्रायलकडे घेण्याकरता पैसा पाहिजे. तर हे सगळं होण्याकरता जितकी जास्त हानी होईल तितकी करायची, या उद्देशाने एकमेकांवर हल्ले चालू आहेत. अगदी बरोबर. तर निवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आपल्या सोबत होते. या इराण इस्रायल संघर्षासंदर्भात बोलण्यासाठी दोघांचेही खूप खूप धन्यवाद. एकूणच काय तर युद्धबंदीची घोषणा झाली आहे. इराण किंवा इस्रायलनं मान्य केलेली असू दे किंवा नसू दे, मात्र त्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा नेमका उद्देश काय, त्याचसोबत पुढचे जे काही 12 आणि 24 तास आहेत, 12 तास किंवा 24 तास, यामध्ये दोन्ही देशांकडनं एकमेकांवरती कसे हल्ले होत आहेत आणि कधी ॲक्च्युअल युद्धबंदी होते याचीच संपूर्ण जग वाट बघतंय.